आणि यानंतर बातमी आहे कांद्याच्या घसरलेल्या दरांची। एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या दरांमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे। अवघ्या 4 रुपये किलोने हा कांदा विकला जातोय। कांद्याला मिळालेला आतापर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर असल्याचं बोललं जात आहे। एपीएमसी मध्ये रोज 110 ते 120 गाड्या भरून कांदा आणला जातो। या कांद्याची 4 ते 8 रुपये किलो दराने विक्री होतीये। थेट जाऊयात मार्केटमध्ये। आमचा प्रतिनिधी वैभव परब आता आपल्याबरोबर आहे। वैभव, एपीएमसी मध्ये 4 ते 8 रुपये किलोने विकला जाणारा कांदा ग्राहकांना किती रुपयाला मिळतोय, काय सांगतायत ग्राहक, काय आहे परिस्थिती? प्राजक्ता, जरी एपीएमसी मार्केटमध्ये 4 रुपयाने कांदा जरी मिळत असला तरी ग्राहकांपर्यंत तो काही तितक्याच दराने मिळत नाहीये। इकडे आपल्यासोबत स्वतः कांदे विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत आधी करूया। कांद्याचे भाव काय आहेत ते आधी त्यांच्याकडून जाणून घेऊया। किरकोळ बाजारात तुमच्याकडे कांद्याचा भाव काय आहे? 16 रुपये किलो। एपीएमसी मार्केटमधून तुम्ही किती रुपयाने आणताय? हा कांदा 9 रुपये किलो आणलाय। प्राजक्ता, पहिला भाव ऐकला की त्यांनी 9 रुपये किलोने आणलेला आणि इथे 16 रुपयाने विकत आहेत। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया। त्यांनी नुकतीच खरेदी केलेली आहे। काय सांगाल, तुम्ही स्वतः एक गृहिणी आहात, दैनंदिन जीवनात कांद्याचा वापर असतो। कांदा एपीएमसी मार्केटमध्ये 4 रुपये किलोने मिळायला लागलेला आहे, पण तुमच्यापर्यंत अजूनपर्यंत त्याच भावाने मिळत नाहीये। हो, नाहीच मिळते आम्हाला जो भाव दिसतो मार्केट 16 रुपये, पुढे 20 रुपये असं वेगळ्या भावाने ते विकला जातो आणि जो कमी दरात असतो आणि चांगल्या प्रतीचा तो आम्ही घेतो। आम्हाला एपीएमचं मार्केट आम्हाला भाव कसं कळणार? इकडे दैनंदिन कॉमन माणसाला ते भाव कसा कळणार? तो फ्लॅश कसा होणार? त्यामुळे जो समोर दिसतो तो आम्ही भावाने विकत घेणार। आता एपीएम मार्केटला वाशीला द्यायला डेली तर आम्हाला टाइम नाहीये। आमचं जो मार्केट असं तेच आम्हीच घेणार। पण सध्या आम्हाला आता मी इथे घेतला 100 रुपयांनीच घेतला। तुमचा एपीएमचा भाव मला आजही माहित नाही। असं नाही वाटत आहे कुठेतरी एपीएमसी मार्केटमध्ये 4 रुपयाने कांदा मिळत असताना आपल्याला कुठेतरी जास्तीत जास्त सुविधा केली पाहिजे ना? ते त्याच्याकडे काम सरकारने केलं पाहिजे। ते बघायला पाहिजे ना, लक्ष द्यायला पाहिजे की तो भाव त्या भावात इथे कितपर्यंत यायला पाहिजे, त्यांनी बघायला हवं ना। ती सोय त्यांनी करावी। कुठेतरी एकीकडे शेतकऱ्यांकडून कमी दराने घेतला जातो आणि ग्राहक जाते, त्यांना अक्षरशः लुबाडलं जाते आणि फसवणूक केली जाते। खाणारे पैसे खात आहेत, व्यापारी जे खातात ते खाणारे खातात आणि मिळवणारे मिळवतात। आपने भी कांदा खरीदा, आप क्या कहेंगे? आपको कितने दाम से? मैं न्यूज़पेपर पढ़ता हूँ, वहाँ पे लासन गांव में उधर नासिक में कांदे सड़ रहे हैं, लोग सस्ता करके बेच रहे हैं, 500 रुपए में क्विंटल बेच रहे हैं, मगर इधर जो रिटेल में आते आते इतना महंगा हो जाता है। अभी मैंने 16 रुपये में किलो लिया, वो भी चुन के अभी क्या करेंगे, जो बाजार का भाव ये निकालेगा वहीं से, हम तो नासिक तो नहीं जाएगा लेने को। काय मागणी कराल तुम्ही सरकारकडे या संपूर्ण म्हणजे तुमच्यापर्यंत कांदा स्वस्त यावं? सरकारने लक्ष दिलं पाहिजे की एक्झॅक्टली शेतकऱ्याला पण किती देता आला पाहिजे आणि कॉमन माणसापर्यंत तो भाव कितपत गेलाय। ऑब्व्हियसली त्यांना पण थोडंफार प्रॉफिट हवाच, पण तो प्रॉफिट मिळवून कॉमन माणसाला कितपत जावं हे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। काही माणसांना हे माहिती आहे, मलाही माहित नाही एपीएम मार्केटला तुमचा भाव 4 रुपये सध्या आहे आणि तो कोणत्या प्रतीचा आहे, कुस्तेला कांदा आहे की कोणत्या प्रतीचा हे पण बघायला पाहिजे। प्राजक्ता, आपण पाहिली की सामान्य ग्राहकांची प्रतिक्रिया ही आहे की जर कांदा 4 रुपयाला मिळत असेल तर तो ग्राहकांपर्यंत पण त्याच्या काही अंतराच्या फरकाने तो ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवा, पण तो पोहोचला जात नाहीये। यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलायला पाहिजेत, अशी प्रतिक्रिया आहे इकडच्या सामान्य ग्राहकांकडून मिळालेली आहे। प्राजक्ता, वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे 4 ते 8 रुपये किलोने विकला जाणारा कांदा सर्वसामान्यांपर्यंत जेव्हा पोहोचतो त्याचे दर 16 ते 20 रुपये किलो असतात। हे सद्य परिस्थिती आता पाहायला मिळाली।